गुड मॉर्निंग. मी सुकुमार शहा. या भागामध्ये आपल्याला मी अमेरिकेतील वेगवेगळ्या फळांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेन. एक आगळं वेगळं फळ मॅमे चिक्कू किंवा मॅमे पपया. खरं तर या फळाचं नाव आहे मॅमे. हे फळ ट्रॉपिकल रिजनमध्ये येतं. स्पॅनिश कॉलनीनं मेक्सिकोतनं हे फळ व्हिएतनाम, फिलिपिन्स, वेस्ट इंडिज या भागात नेलं. तेथून अमेरिकेत येतं. हे फळ बघितलं तर पपईसारखं फळ आपल्याला दिसेल, पण त्याची साल जाड असते, थिक स्किन आणि डबल स्किन असं ह्याची साल असते. हे फळ आपण बघू शकता, असं ग्रेइश कलरचं आहे. हे पिकल्याशिवाय खाऊ नये. न पिकलेलं फळ आपल्या प्रकृतीला हानिकारक असतं, पण पिकलेलं फळ हे फारच न्यूट्रिशियस आहे. यामध्ये व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C आणि फायबर्स हे भरपूर प्रमाणात असल्यामुळं ब्लड सेल, हृदयासाठी, स्किनसाठी, डायजेशनसाठी हे फळ खूपच चांगलं आहे. हे फळ शक्यतो गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांना देऊ नये. या फळाचा वाईट परिणाम म्हणजे लहान मुलांच्या अंगावर रॅशेस येणं, ओठ सुजणं, त्यांचं पोट बिघडणं असे होऊ शकतात. त्यामुळे हे फळ पूर्ण पिकलेलं, चांगलं राईप झालेलं आणि साल व्यवस्थित काढून आतला गर खाल्ला पाहिजे. ह्याचा एक वेगळा वास असतो आणि थोडंसं आंबट गोड असं चवीला असतं. आपण हे फळ काटल्यानंतर कसं दिसतं, त्याची चव काय आहे हे नक्कीच बघू. अमेरिकेच्या साऊथ मियामी, फ्लोरिडा या भागामध्ये हे फळ बनतं आणि तिथून सर्व अमेरिकेत येतं. आता हे आपण फळ कट करतो आहे. मी पपईसारखं हे उभं फळ कट केलेलं आहे. हे फळ असं आतून दिसतं. ही मोठी बी आहे. ही बी शरीराला हानिकारक आहे. आतून पपईसारखाच गर दिसतोय. या फळाची चव बघू आपण. थोडंसं पहिले चिक्कूसारखं लागलं. हे जर बघितलं चिक्कूसारखं बी आहे, मोठं आहे खूप. आणि असं जर बघितलं चिक्कू किंवा पपई चिक्कू याच्या मिक्समधलं हे फळ दिसतं. मी सांगितल्याप्रमाणे गर न्यूट्रिशियस आहे. व्हिटॅमिन C, फायबर आणि B6 व्हिटॅमिन हे खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हृदयाला चांगलं आहे, स्किनला चांगलं आहे, डायजेशनला चांगलं आहे. मला वाटतं नक्कीच हे फळ आपल्याला आवडेल आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडेल, नवीन माहिती देईल. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. सुकुमार शहा.